दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी नेवासा ते नेवासा फाटा रोडवरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटवण्यासंदर्भात 7 दिवसांची मुदत देत नोटीस जारी करण्यात आली होती। या कारवाईच्या विरोधात आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी नेवासा शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत बैठक घेतली। या बैठकीत असंख्य व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या तीव्र भूमिका नोंदवल्या। व्यापारी आणि काल जे आम्हाला नोटीस बजावण्यात आलेला आहे तो एक अचानक आघात आहे आणि हा आघात काही सर्वसामान्य जे काही छोटे मोठे व्यापारी हे सहन करू शकत नाही। त्यातून काही पूर्ण धंद्यातून उद्ध्वस्त होणार, काहींना पर्याय आहेत काहींना नाही आहेत, तर त्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ ही व्यापाऱ्यावर येऊ देऊ नये असं मी शासनाला विनंती करतो की याच्यातून पर्याय काढावा आणि अतिक्रमणासाठी वेळ द्यावा की जेणेकरून धंद्यावाल्यांना काहीतरी पर्याय शोधता येईल आणि आपणही त्याच्यासाठी पर्याय शोधावा असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो। आणि गावातील सर्व व्यापाऱ्यांनी ज्यांचे अतिक्रमण गेले नाही अशांनी सुद्धा या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सहकार्य करावे। आज आमच्या ऋण उद्या तुमच्या ऋण आपण या संघटना एकत्रित ठेवू आणि येणाऱ्या अशा प्रसंगाला कायम एकत्रित येऊन आपण त्यातून मार्ग काढत जाऊ। तर आपल्याला याच्यातून मार्ग काढेपर्यंत असंही मरण्यापेक्षा आपण उपोषण करून जागेवर प्राण सोडण्याची वेळ आली तरी आपण उठणार नाही। शासनाने याच्यावर पर्याय काहीतरी आम्हाला द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो। नेवासा फाटा ते नेवासा बुद्रुक या दरम्यान अतिक्रमणधारक म्हणून काही नोटिसा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आहेत। वास्तविक पाहता आपण जर सगळी परिस्थिती पाहिली तर इथली व्यापारपेठ पूर्वीच बेचिराख करण्याचं कारस्थान इथं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत आज जर जी पोट भरणारी माणसं आहेत त्यांची दुकाने जर उठली तर अडचणीत येणार आहे। त्याकरता व्यापारी संघाने सर्व पक्षांनी मिळून जी बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये जो उपोषणाचा निर्णय झाला त्याचप्रमाणे इतर जे पुढे उग्र आंदोलनाचे निर्णय होतील, आत्मदहनाचे निर्णय होतील किंवा इतर काही निर्णय होतील त्या सर्व निर्णयामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने आणि व्यापारी म्हणून नागरिक म्हणून आम्ही सर्वजण सक्रिय सहभागी। नेवासा शहरामधील प्रमुख जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेला कालच PWD विभागाकडून अतिक्रमण हटवण्याचे नोटीस आलेले आहेत। वास्तविक पाहता या नोटीस देण्याचं कारण समजलं नाही, कारण की जिल्हा परिषद आणि PWDच्या अधिकाऱ्यांना हे अतिक्रमण काढून त्या जागी काय बांधायचं आहे असे कुठलाही प्रावधान नसताना पण अतिक्रमण काढून शहर बेचिराख होईल अशी व्यवस्था अशी वाटते। तर मी या निमित्ताने सर्व नेवासकरांच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे उपोषणाचा त्याला मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाठिंबाही देत आहोत आणि शासनाला या माध्यमातून मागणी आणि पाठपुरावा पण आम्ही करत आहोत आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या माध्यमातून की लवकरात लवकर जिल्हा परिषद आणि नगरपंचायत आणि पंचायत समिती विभागाच्या ज्या ज्या जागा आहेत तिथं लवकरात लवकर शॉपिंग कॉम्प्लेक्सेस करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यात कसा येईल यासाठी आम्ही पाठपुरावा आणि प्रयत्न आवर्जून करू आणि सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू। धन्यवाद। नेवासा शहराची व्यापारपेठ ही 75% शासकीय जागेवरच वसलेली आहे, त्यामुळे वारंवार येथे अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमा होतात। 2001 पासून आतापर्यंत जवळपास 7 ते 8 वेळा या अतिक्रमण काढलेले आहे। मग 10 मीटरवरून 12 मीटर आणि आता 15 मीटरच्या नोटीस आलेल्या आहेत। 2014लाच 50 फुटाचं अतिक्रमण काढून गाळेधारकांनी आपापले गाळे कसे बसे बांधलेले आहेत आणि आता पुन्हा त्या नोटीस आलेल्या आहेत। त्यामुळे येथील व्यापारपेठ ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे शेवटी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन किमान 12 मीटर पर्यंत अतिक्रमण काढावे अशा प्रकारचा ठराव केलेला आहे आणि अतिक्रमण काढून काय करणार हे प्रशासनाने स्पष्ट केलं पाहिजे। ही इथे जी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या जागा आहेत तेथे जर व्यापारी संकुल बांधले तर या व्यापाऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होतील। त्यामुळे माझी येथील सर्वच राजकीय नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला अशी विनंती राहील की त्यांनी येथे व्यापारी संकुल बांधावे आणि पर्याय द्यावा आणि मग अतिक्रमण काढावे। एवढंच मला या निमित्ताने सांग। आज नेवासा शहर व्यापारी लोकांनी म्हणजे साधारणतः नेवासा शहरातले सर्वच व्यापाऱ्यांनी नेवासा मराठी मुलांची शाळा या ठिकाणी एक छोटीशी मीटिंग आयोजित केली आणि त्या मीटिंगला सर्वच व्यापारी इथे हजर आहेत। या मीटिंग मध्ये साधारणतः विषय असा झाला की 4 दिवसापूर्वी नेवासा शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस दिली की 15 मीटर पर्यंत रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही साईडने 15 मीटर पर्यंत तुमचं जे काही अतिक्रमण आहे ते काढून घेण्यात यावं।
परंतु परिस्थिती अशी आहे की आता ही जे अतिक्रमण आहे, सार्वजनिक रस्ता बऱ्यापैकी मोकळा असतो, 12 मीटर पर्यंत रस्ता हा मोकळाच आहे आणि 3 मीटर पर्यंत दुकानदारांनी छोट्या मोठ्या टपऱ्या दुकानांनी नेवाशाला तेवढीच बाजारपेठ आहे. नेवासा शहराला कोणतीही बाजारपेठ नाही. याच्यापूर्वी 10 वर्षापूर्वी त्याला अतिक्रमण निघलं होतं, त्याच्यातून कुठून तरी सावरून आताशी कुठेतरी त्या वरस्थायिक होण्यासाठी जे कर्ज घेतलं होतं त्याच्यातूनच आताच कुठेतरी ते सावरत होते. परंतु काल परवा गेल्या नोटीस आली, त्या अगोदर श्रामपूर संगमनेर या ठिकाणचे अतिक्रमण निघालं. परंतु मी या बाईटद्वारे सांगू इच्छितो की सरकारकडे जर प्रयोजन असेल पुढच्या आर्थिक निधीचं आणि त्याच्यातून विकास काहीतरी करण्याचं, तर अतिक्रमण काढून डेव्हलपमेंट करण्यासाठी आमची कोणत्याही व्यापाराची हरकत नाही. परंतु माझं वय वर्ष आता 45 आहे. गेली 45 वर्षात 15 वेळेस अतिक्रमण निघलं, परंतु गव्हर्नमेंटने कोणती डेव्हलपमेंट केलेली नाही. आता मला सांगायचं की श्रामपूरला असं वाटत होतं आम्हाला की श्रामपूर जो जिल्हा व्हावा, असं सगळ्यांचं वाटायचं की श्रामपूर जिल्हा व्हावा. परंतु आज जर कोणी म्हटलं तर तो श्रामपूर जिल्हा व्हावा, तर तशी परिस्थिती अजिबात राहिलेली आहे. एका खेडेगावा सुद्धा पेक्षाही श्रामपूरची जी परिस्थिती भकास झालेली, तशीच परिस्थिती नेवाशीची पण होऊ शकते. परंतु आमचं असं म्हणणं आहे की जे काही अतिक्रमण काढायचं आहे ते 12 मीटर पर्यंत काढावा. त्यासाठी आमचं काही नाही. तुमचं जर आर्थिक निधी असेल, पाठीमागे जिल्हा परिषदेची जागा आहे, पंचायत समितीची जागा आहे, त्याच्यामध्ये बीओटी तत्वावर तुम्ही जर गाळे तयार करून देणार असेल, हे सगळं नियोजन करणार असेल, तर या स्थानिक व्यापाऱ्यांचं पुनर्वसन होणार असेल तर हे अतिक्रमण काढण्यासाठी आमचा काही विरोध नाही. परंतु पाहता नेवासा फाटा तो मेन रोड आहे, तिथे साधारणतः 50 फुटाचाच रस्ता आहे आणि शहर जिथून चालू होतं तिथे 70 फुटाचा डांबरी रस्ता आहे. एवढी इथे फसगत आहे. म्हणजे एवढा मोठा रस्ता असताना सुद्धा आणखी किती रस्ता मोठा करायचा आहे. तो रस्ता मोठा करून त्याच्यामध्ये काही प्रयोजन आहे का? डिवायडर नाही मध्ये, साईडला काय फुटपाथ बांधणार आहेत का, त्याच्या पाठीमध्ये गाळे आहेत का, अशी कोणती परिस्थिती नाही. परंतु या गोष्टीमुळे नेवासा पूर्ण भकास होणार आहे आणि भकासाबरोबर सगळ्यांच्या रोजीरोटीचे प्रश्न तयार होणार आहे. आम्हाला दुसरी कोणती बाजारपेठ नाहीये. नेवाशाला आजपर्यंत एक मोठं खेडे म्हणून तालुका समजला जातो, त्यापेक्षा बदतर परिस्थिती. म्हणून आज आमच्या सर्व छोट्या मोठ्या लहानातल्या लहान आणि छोट्या मोठ्यातल्या मोठ्या व्यापाऱ्यांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की उद्या दिनांक 4 फेब्रुवारीला सार्वजनिक बांध विभाग, पालकमंत्री, आमदार साहेब या सगळ्या विभागांना आम्हाला निवेदन द्यायचं. आम्ही संविधानिक मार्गाने सगळेच व्यापारी उद्या एक निवेदन देणार आहेत. त्या निवेदनामध्ये स्पष्टपणे असं आहे की गेली हे जे 15 मीटरचं अंतर आहे ते 12 मीटर करावं, ही आमची प्रथम विनंती आहे. जोपर्यंत आपण पुढची तरतूद करत नाही तोपर्यंत, म्हणजे प्रयोजन करत नाही डेव्हलपमेंटचं आणि पुनर्वसनाच्या गाड्याचं, तोपर्यंत 12 मीटर करावा. अन्यथा आमचं परवा 5 फेब्रुवारी पासून खोलेश्वर गणपती मंदिराजवळ सर्व व्यापारी लोकांचे साधारणतः 1000 व्यापारी आहेत. या 1000 व्यापारी लोकांचं आमरण उपोषण आहेत आणि ते उपोषण चालू असताना या सर्व व्यापाऱ्यांचे साधारणतः 1000 दुकानं नेवासा शहरातली पूर्णपणे बंद राहणार आहे. याची नेवासा शहराबरोबर तालुक्यातील लोकांनी, अधिकारी वर्गाने, राजकीय नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि या आंदोलनाला मनापासून पाठिंबा द्यावा. व्यापारी टिकला पाहिजे. आज जरी वाटत असेल का लोकांना व्यापारी निघले पाहिजे, परंतु मी तुम्हाला सांगू शकतो बाबांनो, जर हे दुकानं बंद राहिले तर आमचं एक साखळी पद्धत आहे का आम्ही जगलो तर तुम्ही जगता, तुम्ही जगलं तर तो जगल, तो जगला तर तो जगल, अशी एक साखळी पद्धत. हे जाणून आपल्याला होण्यासाठी म्हणजे दुकानं 100% बंद राहणार आहेत. तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते आज रात्री आणि उद्यापर्यंतच घ्यावं. उद्यापासून म्हणजे परवापासून आमरण उपोषण होणार आहे आणि ते सगळे दुकानं बंद राहणार आहेत. आपल्याला सामान भेटणार नाही आणि ते भेटायचं आम्हाला तुमचं म्हणजे तुम्हाला याची जाणीव करून द्यायची की हे व्यापारी पण तुमच्यासाठी किती गरजेचं आहे. तुम्हाला घरातली काडीच पेटी जर संपली आणि ती आणायला जेव्हा जाताना तुम्हाला दुकान बंद दिसेल तेव्हा त्या व्यापारी छोट्यातल्या छोट्या पानटपरीवाले तर तुम्हाला ते महत्व कळणार आहे. या आंदोलनाला आपण जाहीरपणे पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही आपल्या सगळे व्यापारी बंधूंवतीने नम्र आवाहन करतो. जय हिंद, जय भारत. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.